मला वाटतं हा तणाव आहे तोपर्यंत काही न बोललेलंच बरं. म्हणजे परिस्थिती निवळेल हळूहळू. ये गई. आज मी आणि आदिनाथ आम्ही पूनम काकूंकडे गेलो होतो. गैरसमज बोलून मिटावे म्हणून गेलो होतो, पण ते वाढलेच. म्हणजे काय झालं आणखीन? आमचं कुठलंच बोलणं ऐकून घ्यायला तयार नव्हत्या त्या. पूनम काकू खूप बोलले आम्हाला. अक्षरशः घरातून निघून जायला सांगितलं. अगं पण तुम्ही का गेलात तिकडे? तिने माझा सुद्धा अपमान केला हे माहिती होतं तरी गेलात? आणि मी का गेलो म्हणून आधी विचारत होता मला, आणि तो का गेला? ते नाही, मीच त्यांना म्हटलं आपण एकदा जाऊन त्यांच्याशी बोलूया. अगं पण का? अहो, आपली माणसं तुटू नयेत म्हणून गेली असेल ती. तुम्ही तिलाच काय ओरडताय? तिथे आपला अपमान होईल हे माहिती असतं तिकडे जायचं? बाबा, मान अपमानापेक्षा जास्त काळजी मला पूनम काकूची वाटते. ह्या सगळ्या प्रकारात त्या अधिक भावनिक होत आहेत आणि चिडतायत. मला खरंच त्यांचा राग नाही आला, दया येते त्यांची. आणि तुम्ही काही म्हणा, त्यांना विश्वासात घेऊन समजावावं लागणारच, आणि तेही आपल्यालाच. काही न खाता पिता झोपले. दमली असेल बिचारी म्हणून नाही उठवलं. चला पूनम, आता कसला विचार करतेस? कुसुमताई, या मुलीविषयी इतकं भलबुरं ऐकलंय ना. अगं पूनम, विचार करण्याचं ना व्यसनच लागलंय तुला, दुसरं काही नाही. ती नव्हती तेव्हा ती नव्हती म्हणून विचार करायचीस, आणि आता ती आली तेव्हा नवीन ही काळजी. आता उद्या सकाळी तिच्याशी बोलणारच ना तू, मग झालं तर. अगं बाई, आता कोण आलं? हं? नमस्कार. माफ करा, पण कारणच तसं होतं म्हणून आता त्रास देतोय. सभ्य माणसांच्या घरात यावेळी झोपाझोप झालेली असते. तुम्ही दोघी जणी जाग्यात. म्हणजे काय म्हणायचंय का तुम्हाला? घरात कोण आहे तुमच्या व्यतिरिक्त? कोण आहे म्हणजे? जरा स्पष्टच विचारतो. सुलेखा आली? नाही. नक्की? माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा? शंका आली म्हणून विचारतोय, आणि तसं कारण घडलंय म्हणून त्रास देतोय. मी खोटं बोलते असं वाटतंय का तुम्हाला? तसं असेल तर सर्च वॉरंट काढा. तुम्हाला एवढं भडकायला काय झालं? हा, सांगितलं ना शंका आली म्हणून विचारतोय. नुसती शंका आली म्हणून विचारला नाही तुम्ही. तुमचा सूर उलट तपासणीचा आहे.
हे बघा ताई, इथे एक हवालदार बसवला होता. एक माणूस बुरखा घालून इथं घुसायचा प्रयत्न करत होता. त्याला पकडलं, पण मधल्या वेळात इथं कोणीतरी आलं असण्याची शक्यता वाटते, म्हणून मी आलो होतो. मग आता कळलंय ना कोणी नाही येते का? घरात येऊन खात्री करून घ्यायची यावेळी. निघतो. तसं काय वाटलं तर फोन करा. पूनम, मी तुला सांगते, हा वजलवार फक्त काळजीपोटी इथे आला नव्हता. त्याची नजर काही वेगळंच सांगत होती. बदमाश. झोप येत नाहीये ना? सारखे पूनम काकूंचेच विचार डोक्यात येतात. साहजिक आहे. मलाही त्याचाच त्रास होतोय. कसं समजावायचं तिला? सगळे मार्ग वापरून झाले. नाही, त्या आपल्याशी अशा वागल्या म्हणून नाही वाईट वाटत आहे. त्रास ह्याच गोष्टीचा होतोय की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि तेच त्यांना कळत नाहीये. मामाच्या सेलमधला सुलेखाचा कबुली जबाब डिलीट झाला नसताना ते सगळं घडलंच नसतं. सुलेखाचा खरा चेहरा पूनम काकू समोर आला असता आणि कायद्याने तिला अडकवणंही शक्य झालं असतं. प्रियाच्या सांगण्याप्रमाणे मम्मांनी ते दुसऱ्या एखाद्या मेमरी कार्डवर जरी कॉपी करून ठेवलं असतं ना तरी. एक मिनिट शुभ्रा, प्रियाने मम्मांना त्याची कॉपी बनवून ठेवायला सांगितली होती. प्रिया तिथे पोहोचण्याच्या आधी सुलेखा तिथे पोहोचली. सुलेखाने ती क्लिप डिलीट केली आणि मम्मांना. हो, पण त्याचं काय? शुभ्रा, सुलेखा तिथे पोहोचण्याआधी मम्मांनी त्याची कॉपी बनवून ठेवलीच नसेल असं आपण का समजतोय? कारण मम्मांनी प्रियाला तसं नाही सांगितलं. हो, पण प्रियाचा फोन झाल्यानंतर सुलेखा तिथे पोहोचेपर्यंत नक्की काय झालं हे आपल्याला कुठे माहिती? म्हणजे त्या मधल्या वेळात मम्मांना दुसरं एखादं मेमरी कार्ड मिळालं असेल आणि मम्मांनी तो कबुली जबाब कॉपी करून ठेवला असेल. हां, आणि जर हे असं झालं असेल तर ते मेमरी कार्ड घरातच कुठेतरी असणार. ते शोधायचं कसं? पूनम काकू आपल्याला घरात सुद्धा येऊ देणार नाही. शोधाशोध तर लांबची गोष्ट आहे. फ्लावर पॉट. काय? आदिनाथ, मला फरक आठवला. तुम्ही आणलेला फ्लावर पॉट आणि मला स्वप्नात दिसलेला फ्लावर पॉट ह्यात एकच फरक आहे.
मला स्वप्नात दिसलेल्या फ्लॉवर पॉट मध्ये फुलं होती आणि यात नाही आहेत. उच्छाद आणलाय या वाऱ्यानं. बाई 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 बाई, माणसं सुद्धा उडवेल हा वारा. पडलं. अगं बाई, स्वयंपाकघरातली खिडकी उघडी राहिली. ममा जाण्यापूर्वी मामांचं आणि सुलेखाचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यात सुलेखाने काही गोष्टी उघड केल्या ज्या कुणालाच माहीत नाहीयेत. ममा जाण्यापूर्वी ममांनी प्रियाला फोन करून सांगितलं की सुलेखाचा कबुली जबाब त्यांनी रेकॉर्ड करून घेतलाय. पूनम काकू, तो कबुली जबाब मम्मांच्या सेलवर होता आणि ती क्लिपिंग दाखवण्यासाठी मम्मानी प्रियाला फोन करून बोलावून सुद्धा घेतलं होतं. काय झालं ग? हे काय? मेमरी कार्ड आहे. म्हणजे मोबाईल मधलं. कोणाच्या? असं तरी मला भीती वाटते. कसली? आधी आणि शुभ्रा जे बोलत होते ते. म्हणजे त्या कबुली जबाबाबद्दल? तुझं ना हे असंच असतं, कोणीतरी काहीतरी सांगतं आणि तू आपला त्याचाच विचार करत बसतेस. विचार करून जमीन सरकली पायाखालची. भीती वाटते. भीती मला. हो ग मम्मा, खूप भीती वाटते मला. प्रचंड भीती वाटते. अशी काय बघतेस? मीच मारलं जिजूंना. खूप भीती वाटली. खूप भीती वाटली. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला. तेव्हाही भीती वाटली होती मम्मा.
पण तरीही शिप्राला मारावं लागलं आणि तिने आत्महत्या केली आहे असा भास निर्माण करून आणावा लागला.